नाती जेव्हा प्रेमाने जोडली जातात तेव्हा त्यांची किंमत नसते, पण जेव्हा त्यांच्यात संपत्तीचा हिशोब येतो तेव्हा रक्ताची नातीही न्यायालयाच्या कठड्यात उभी राहतात. सुनीता, काळजी करू नकोस. सुनीता, कायद्याने तुझा पूर्ण हक्क आहे आणि एवढी संपत्ती सोडायची कशाला? दावा केला ते बरं झालं. हक्क म्हणजे हक्क असतो, तो कशाला सोडायचा? केस क्रमांक 212 सुनीता पाटील कविता शिंदे विरुद्ध अजय मोरे लवकर कोर्टात हजर व्हा. चल, नंबर आला वाटते. शिपाई आवाज देतोय, चल लवकर. केस क्रमांक 212 सुनीता पाटील आणि कविता शिंदे विरुद्ध अजय मोरे लवकर कोर्टात हजर व्हा. भावाला बघून तुम्ही दोघी भावनिक होऊ नका, म्हणजे झालं. हो बरोबर, चल आज जाऊया. ऑर्डर, शांत बसा. केस नंबर 212. लॉर्ड, हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मुलींच्या वडिलांच्या संपत्तीवर मुला एवढाच समान हक्क आहे. ही संपत्ती स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑर्डर, शांत बसा. केस नंबर 212. अजय मोरे, तुम्हाला यावर काय सांगायचे? तुम्हाला तुमच्या बहिणींना संपत्तीत वाटा द्यायचा नाहीये का? साहेब, या माझ्या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांनी जर प्रेमाने माझ्याकडे जीव मागितला असता तर तोही मी दिला असता. संपत्तीसाठी कोर्टाची पायरी लाज वाटते. मग अडचण काय आहे? देऊन टाका बहिणीला त्यांचा हक्क. त्या पण केस मागे घेतील. तुमचा व न्यायालयाचा वेळ जाणार नाही. साहेब, माझी एक अट आहे. दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी 5 लाखांचा कर्ज, वडिलांच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी 9 लाख रुपयांचा कर्ज काढले. आजही मी ते हप्त्याने फेडतोय. या डायरीमध्ये कर्जाचा हिशोब आहे. त्यावेळी मी इंजिनियर व्हायचं स्वप्न सोडलं, कॉलेज अर्धवट सोडलं, नोकरीला लागलो, कारण माझ्या या बहिणीचे लग्न थांबू नयेत. माझी 70 वर्षांची आई, ती 3 वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहे. तिची मलमूत्राची घाण माझी बायको रोज स्वतःच्या आईसारखी साफ करते. 3 वर्षांत एकदाही तक्रार केली नाही. जर या संपत्तीचे 3 समान वाटे होत असतील तर या 13 लाखांच्या कर्जाची 3 वाटे करा आणि आईच्या जबाबदारीची 3 वाटे करा. वडील जाऊन अजून 1 वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि तुम्ही वाटा मागण्यासाठी कोर्टात आलात. तुमचा हक्क आहे, मी तो कधीच नाकारला नाही. पण एक प्रश्न विचारू का? आपली जन्मदाती आई अजून जिवंत आहे. काय वाटत असेल तिला? ज्या लेकरांसाठी तिने रात्र जागून संसार केला, तीच लेकरं आज कोर्टात उभी आहेत. वडील गेल्यापासून एकदा तरी फोन करून विचारलं का, आई तू कशी आहेस, तुला काही हवं आहे का, तुझी तब्येत कशी आहे? पण आई तुमची रोज आठवण काढते, रोज तुमची वाट बघते. तिला अजून माहीत नाही की तिच्या मुलीने स्वतःच्या भावावर कोर्टात दावा दाखल केला आहे. तिला अजून माहीत नाही उद्या तिला हे कळलं तर तिच्या हृदयावर काय आघात होईल. आणि अजून एक गोष्ट तुम्ही म्हणता, आमचा वाटा द्या. नक्की देईन, पण मला सांगा, जन्म फक्त मला दिला होता का? आई वडिलांनी फक्त माझ्यासाठी कष्ट केले होते का? तुमचं शिक्षण, लग्न कोणी केली, त्या कर्जाचा वाटा कोण घेणार? मला घर नको आहे, मला जमीन नको आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की माझ्या जिवंत आईच्या डोळ्यात मुलामुळे अश्रू येऊ नयेत. जीव अडकलेल्या वास्तूमध्ये शांत झोप येत नाही. आईची सेवा, घराचे कर्ज तुम्ही फेडा. मी उद्याच घर व शेती सोडतो. मी वकील का नाही लावला माहीत आहे. काही सत्यम अशी असतात जी कोणत्याही वकिलाच्या युक्तिवादापेक्षा जास्त ताकदवान असतात. वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं, कर्ज काढली, तुमचे लग्न केले, माझं शिक्षण अर्धवट सोडलं. जज साहेब, ही प्रॉपर्टी मला नको. माझी आईच माझी संपत्ती आहे. फक्त मला आई द्या. सुनीता, तू केस मागे घे. आपल्याला एक घर नको, कर्ज नको, आईची जबाबदारी पण नको. तुम्ही शांत बसा. दादा, आम्हाला माफ कर, आमची चूक झाली. तुमच्या भावाने स्वतःची स्वप्न जाळली, तुमच्या संसारासाठी कष्ट केले, आज त्यालाच तुम्ही कोर्टात उभं केलं. हे दुर्दैवी आहे. जर तुम्हाला संपत्तीत वाटा हवा असेल तर लाखांचं कर्ज फेडणे व आईची सेवा करण्याची लेखी हमीपत्र द्या. त्यानंतरच मी तुम्हाला तुमचा वाटा देण्याचे आदेश देईन. दादा, आम्हाला माफ कर. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण तुझे कष्ट विसरलो. आम्हाला संपत्तीतला 1 रुपयाही नको. आम्हाला आमचा दादा परत हवा आहे. आई वडिलांनी दिलेली संपत्ती ही केवळ पैसा नसतो, त्यात त्यांचे कष्ट, त्याग आणि आयुष्यभराची कमाई दडलेली असते. हक्क मागण्याआधी कर्तव्याची आठवण ठेवा, कारण संपत्ती वाटून घेता येते, पण नाती तुटली तर पुन्हा जोडता येत नाहीत. आई वडिलांच्या संपत्तीवर हक्क असतो, पण त्यांच्या सेवेत कर्तव्यही तितकंच असतं. आई वडिलांच्या संपत्तीसाठी हव्यासापोटी नाती विसरणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करून सर्वांना पुढे फॉरवर्ड करा.